नमस्कार, जय माता दी. उद्या अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाला अक्षय कलश कशा पद्धतीने स्थापन करायचं आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्णपणे ऐका आणि व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंटमध्ये फक्त हर हर महादेव लिहा आणि सबस्क्राईब देखील करा. तर आता काय करायचे, पाटावर तुम्हाला लाल किंवा पिवळं कापड घ्यायचे आणि त्याच्यावर तुम्हाला स्वस्तिक किंवा अष्टदल कमल काढायचे, अक्षधान्य काढायचे आणि त्यामध्ये तुम्ही त्यावरच तुम्हाला काय करायचे, तांब्याचा तांब्या ठेवायचा आहे आणि त्या तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरून ठेवायचे. तांदूळ भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये खारीक, बदाम, सुपारी या 4 गोष्टी ठेवून त्याच्याबरोबर तुम्हाला पिवळी कवडी किंवा लक्ष्मी कवडी त्याच्यावर एक एक ठेवायचे. 11 रुपये आणि 101 रुपये हे ठेवायचे. त्याबरोबर तुम्हाला सोने आणि चांदीच्या वस्तू ज्या काही तुमच्यापाशी असतील थोडंफार त्यामध्ये ठेवायचं आहे. परत दिवा लावायचा आहे लक्ष्मीच्या नावाने. ओम ह्रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमः असं म्हणत दिवा लावायचा आहे. दिवा लावून झाल्यानंतर धूप आणि अगरबत्ती दाखवायची आहे त्या कलशाला आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये पैसा, धनसंपत्ती, ऐश्वर्य वाढू दे आणि ते टिकूनही राहू दे, अशा प्रकारची प्रार्थना करायची आहे. आणि परत एकदा 108 वेळा ओम ह्रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे आणि आरती करायची आहे. हा साधा सिंपल सोपा उपाय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. हर हर महादेव.